पण पंकजाताईला याच्यापेक्षा जास्त काम करता आलं असतं चांगलं, पण केलं नाही. मग थोडीशी नाराजी आहेच. मात्र निष्क्रिय खासदार म्हणून पक्षाचं नाही, निष्क्रिय म्हणून नाही, पण त्यांच्याकडून जे काम अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही जनतेच्या. त्यांनी निधी परत पाठवला अशी चर्चा. नाही, निधी परत पक्षाचा खासदार निवडून दिला तर काय होणार आहे जिल्ह्याचा? जे जिल्ह्यामध्ये आज रेल्वेचं जाळं चालू, समजा रेल्वेचं काम होत आलं आहे, 25% रेल्वेचं काम पूर्ण राहिले, तर या ठिकाणी भाजपचा खासदार नाही आला तर रेल्वेचं काम सुद्धा बंद होईल, रस्त्याचे कामं बंद होतील. बजरंग बाप्पा सोनवणे. अरे तुम्ही सांगा. बघू दादा कोण आहे तर. आमचा इच्छा आहे की बजरंग बाप्पा सोनवणेला एकदा निवडून द्यायचं. फक्त धनंजय मुंडे साहेबांनी सिरसाळ्यात कामं केलीत आणि धनंजय मुंडे साहेबामुळं त्यांना वोटिंग जाईल. धनंजय मुंडेंकडे बघून तुम्हाला त्यांना मतदान करावं लागतं असं आहे. नाही तर त्यांचे कामं वगैरे काही नाही. त्यांचे कामं नाहीत पण शेतकऱ्याचे हाल झाले. बजरंग बाप्पाचे 2 कारखाने चालायला लागले, ते अजून युनिट तयार करू म्हणतात, बेरोजगार रोजगार देऊ म्हणतात ना बजरंग बाप्पा सोनवणे. इथल्या कारखान्याची ऊसांची बिलं थकलेली आहेत असं काही बोललं जातं, चर्चा आहे. हो, बिलं थकलेले आहेत. वाहन चालकाचे काम असतं तर त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं असतं. घरी का बशी ते तुम्हाला आम्हाला उमेदवारी काढून पंकजा मुंडेंना देण्यात आली. आता त्यांना काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा जनतेने एकदा दाखविलेत गेल्या वेळेस त्यांना काय विधानसभेत त्यांची अपेक्षा, त्यांचं कर्तृत्व आता दाखवतील पुढं. पण परळी तर तिथे नाही, सिरसाळा. परळी तालुक्यातील सिरसाळा या गावामध्ये मोठा चौक आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या इथं फार मोठा सोर्स आहे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोक या ठिकाणी येत असतात. चहा पाणी असेल किंवा मग इतर दूध विक्री असेल, शेतकऱ्यांशी जोडलेला हा चौक आहे. सिरसाळा गावामध्ये उभा आहे. चहाच्या कट्ट्यावर आता आम्ही चहा घेतला आणि चाय पे चर्चा. लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. 2 उमेदवार चांगले मैदानामध्ये उभे आहेत. बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा लढत आहे. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध इथं धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून होते. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघंही एकत्र आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये समोरून बजरंग सोनवणे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे. आता कोण नेमकं खासदार होणार आहे हे आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या काय भावना विचारणार आहे. चहा विक्रेते आहेत, व्यावसायिक आहेत, विचारतो त्यांना. कधीपासून व्यवसाय करतो तुम्ही? 3 वर्ष. 3 वर्ष. कशी निवडणूक आहे तुमच्याकडं? काय कोणाचं वारं आहे? कोण खासदार होऊ इच्छिता तुम्ही? वारं आता कोणाचं सांगता येणार नाही, दोन्ही विट पैसा. पण आता तुमचा कल कोणाकडे असेल किंवा मग तुम्हाला कसं जाणवतंय? आम्हाला तर सध्याच्याला समजा पंकजाताईशिवाय पर्याय नाही समजा, कारण सक्षम उमेदवार आहेत आणि बाप्पाचा काही एवढा संपर्क नाही, पण तो पण उमेदवार चांगला आहे समजा असं म्हणतात. पण आता बघू जनते काय करते. आता तुम्ही पंकजाताई सोबत? हो, स्थानिक स्थानिक चांगली कामं आहेत पंकजाताई. कामं चांगले म्हणता येणार नाहीत, पण ठीकठाक आहेत. चांगले नाहीत म्हणता येणार. दगडापेक्षा इटकर मऊ असं नाही, दगडापेक्षा इटकर मऊ, पण पंकजाताईला याच्यापेक्षा जास्त काम करता आलं असतं चांगलं, पण केलं नाही. मग थोडीशी नाराजी आहेच. मात्र समोरचा उमेदवार परिचयाचा किंवा मग संपर्कात नसल्यामुळे इकडे मतदान करावं असं आहे का? हो, सगळी अशी परिस्थिती तुम्हाला वाटणार आहे? नाही तशी नाही, पण ठीक आहे. मुंडे साहेब चांगले होते बस. मुंडे साहेबांकडे बघून मतदान करतात? हां, मुंडे साहेब. कारण त्यावेळेस खूप विकास झाला, पण ताईने लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं नाही. हां, संपर्कात तुटलेला आहे, दुरावलेला. हां. कोण खासदार होईल? पंकजाताई. का बरं, काय विशेष सांगाल? म्हणजे पंकजाताईनं जवळपास जेवढे रस्ते आहेत तेवढे आणि पीक विमा ज्यावेळेस पंकजाची सत्ता होती त्यावेळेस पंकजाताईने 33,000 रुपये हेक्टरी विमा दिलेला आहे आणि जवळपास विकास कामं भरपूर झालेली आहेत. कुठले बंधारे असतील किंवा सध्याचे चालू रस्ते, त्याच्यामुळे विकास कामाकडे बघून मुंडेंचं कसं काम? प्रीतम मुंडेने काम चांगलं केलेलं आहे. त्यांनी रेल्वेचा जे प्रश्न होता ते मार्गी लावलेला आहे. उमेदवारी त्यांची नाकारली, त्यांचं जे काय निष्क्रिय खासदार म्हणून पक्षाचं नाही, निष्क्रिय म्हणून नाही, पण त्यांच्याकडून जे काम अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही जनतेच्या. त्यांनी निधी परत पाठवला अशी चर्चा. नाही, निधी परत जाऊ शकणार नाही ना. निधी कुठं परतच गेला नाही ना. उलट बायपास रोडला त्यांनी एक पूल मंजूर करून आणला. मला वाटतं त्यांनी 1 वर्ष झालं, तर ताईसुद्धा काम चांगले केलेले. तुमचं गाव कोणतं? सोनिहुरा. कोण खासदार? प्रीतम आपलं पंकजताई. का बरं, काय विशेष म्हणजे गल्ली ते दिल्ली सरकार भाजपचं येणार आहे, वरी मोदी येणार आहे. आपण जर इथून जर दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून दिला तर काय होणार आहे जिल्ह्याचा? जे जिल्ह्यामध्ये आज रेल्वेचं जाळं चालू, समजा रेल्वेचं काम होत आलं आहे, 25% रेल्वेचं काम पूर्ण राहिले,
तर या ठिकाणी भाजपचा खासदार नाही आला तर रेल्वेचं कामसुद्धा बंद होईल, रस्त्याचे कामं बंद होतील. आपण परळी बीड असेल, ह्या रस्त्यात चौपदरीकरण असेल, अशा अनेक 40 वर्षापासून सुरूच आहे. नाही, जेव्हापासून 2014 पासून काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्षात. असं चालू व्हायला तर 40 वर्षापासून चालू. पंकजाताईच कोण खासदार? पंकजाताई. पंकजाताईनं काम केलेलं इथं आणि वरी मोदीकडे बघून लोक मतदान करणार आहेत. मोदीशिवाय पर्याय नाही. मोदी म्हणून पंकजाताई. मोदी म्हणून पंकजाताई. मुंडे साहेबांनी बी कामं केलेले. रेल्वेचं काम बी आता पंकजाताईमुळे प्रीतमताईमुळेच व्हायलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि काम करणार आहेत, इथून पुढे त्यांना संधी द्यायला पाहिजे पंकजाताईला. आणि वरी मोदी पंकजाताईकडे बघून मोदीसुद्धा निवडून येणार. पंकजाताई आणि मोदींकडे बघून मतदान या ठिकाणी होणार आहे. म्हणजे काय आहे की केंद्रीय लेवलला जे काही सरकार असेल त्यांच्या सरकारमध्ये जाणारा एखादा खासदार इथला मंत्री होऊ शकतो आणि तिथून निधी पुरवला जाऊ शकतो, अशी एकंदरीत इथल्या युवकांची जी आहे ते मागणी आहे किंवा मग तसा त्यांना आत्मविश्वास आहे. दुसरीकडं बोलत असताना लोकांनी सांगितलं की ज्या संधी होत्या त्या संधी पंकजा मुंडे यांनी घालवलेल्या आहेत. काही काळामध्ये कामं करायची आवश्यकता होती ती केलेली नाही. शेतकऱ्यांच्या संपर्कात नसल्याचं अनेक वेळा लोकांकडून बोलून दाखवलं जातं आहे. त्याच्या परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. आता गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर सुद्धा त्यांना मतं आम्हाला द्यायची वेळ येणार आहे. म्हणजे एकीकडं पक्ष आहे, मोदींचा चेहरा आहे, भारतीय जनता पार्टीचा फार मोठा पक्ष असल्याचं सांगितलं जातं. या 2-3 गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टींना धरून पंकजा मुंडेंच्या सोबत राहण्याचा येथील म्हणजे परळी तालुक्यातील लोकांचा जो आहे तो कल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता? बजरंग बाप्पा सोनवणे. अरे तुम्ही बजरंग बाप्पा सोनवणे. का बरं बजरंग बाप्पा सोनवणे? तुमची इच्छा आहे की बजरंग बाप्पा सोनवणे? बजरंग बाप्पा असंच आतापर्यंत सगळ्याला दिलं तसंच बजरंग बाप्पाला. हो, एक वेळ बजरंग बाप्पाला एकदा. मागच्या 10 वर्षात कशी काम आहेत तालुक्यात जिल्ह्यात? कुठं काम आहे बघा नाही प्रीतम काय मुंडे यांच्या खासदार काळामध्ये कुठं आहे कामं? कुठं आहे शिरसाड्यात? कुठं आहे बस स्टँड नाही इथं शिरसाड्यात. चौकामध्ये बघा ते लोक कशी थांबलेले कुठं बी. किती वर्ष झाले आमच्या दर्ग्याचं रस्त्याचं काम नाही झालं. 10 वेळेस तिथं नारळ फोडलं. काय कुठं गेलं ते बजेट? 1 कोटी रुपये पडलेले इथं. कुठं काम आहे गावात? सरपंच काहीच काम नाही करायला. कुठं कामच नाही ना इथं शिरसाड्याचं. काय कोण आहे सरपंच? कोण आहे? अनवर पट्टेदार आहे, BJPचं आहे. का काम नाही झाले शिरसाड्यातले? पाणी नाही, 4-4 महिने नाला पाणी येत नाही. हे कोण जिम्मेदार आहे याचा? फार कामं केलीच 10 वर्षामध्ये. कुठं केले दाखवा ना, काय काम केले तुम्ही? दाखवा बरं काय काम केले तर. बघा आमचं शिरसाडा कसं आहे तर. कुठं इथं पाणीच नाही, काहीच काम नाही ना. 10 वर्षामध्ये आम्ही विकासाची कामं केली असं सांगितलंय. कोणच्या आधार मुंडे प्रीतम मुंडे असं सांगतात. अहो कोणत्या आधारावर मतदान करायचं हे सांगा ना तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही कोणत्या आधारावर नाही करायचं? सांगणार, तुम्हीच सांगायचे गावातले लेवल बघून. नाही काय लेवल आहे गावात? काहीच नाही ना, सुविधाच नाही काय तर. कोण खासदार? बघू दादा कोण आहे तर. आमचा इच्छा आहे की बजरंग बाप्पा सोनवणेला एकदा निवडून द्यायचं. कोण खासदार? पंकजाताई. का बरं? चांगले चांगले कामं चांगले. कोण होणार? पंकजाताईच आहे त्याला. हां, त्यांचं म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते इथं कामं केले नाही याचाच काय संबंध नाही. फक्त धनंजय मुंडे साहेबांनी शिरसाळ्यात कामं केलीत आणि धनंजय मुंडे साहेबामुळं त्यांना वोटिंग जाईल. धनंजय मुंडेंकडे बघून तुम्हाला त्यांना मतदान करावं लागतं असं आहे. नाहीतर त्यांचे कामं वगैरे काही नाही. त्यांचे कामं नाहीत पण हे राष्ट्रवादी PM ला बघून मतदान करायचं. हां, त्यांनी कामं केलेले शिरसाळ्यात भरपूर कामं केलेले. पाण्याची योजना त्यांच्याकडूनच झालेली. आता चालू काम नवीन पाण्याच्या योजनेचं बी आहे. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे समाज मंदिरासाठी सगळं काम करण्यासाठी देणगी दिलेली आहे. काम चालू आहे त्यांच्या ह्याच्यातूनच काम झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनाच वोटिंग जाईल. कोण का? पंकज क्योंकि धनंजय मुंडे साहब की वजह से. धनंजय मुंडे साहब की वजह से उनके काम बहुत नहीं रहे होते तो कुछ हुआ होता. कोण खासदार? पंकजताई. का बरं? पंकजताईचे काम पालकमंत्री ज्यावेळेस होत्या त्यावेळेस सत्तेमध्ये नव्हत्या. पडल्यामुळं त्याच्या हातात सत्ता नसल्यामुळे याला काही कामं बी करता आली नाही. एक प्रीतम मुंडे होते 10 वर्ष खासदार होते ना, त्याला वरी समजा हे झालं नाही. कसं म्हणजे केंद्र सरकारमध्ये बी त्याला काही एवढं सहकार्य केलं नाही. असं नसतंय काय? कोण खासदार? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र आहेत. त्यांचे 2 कारखाने सध्या चालतात आणि आपण त्यांना मुंडे साहेबाचा कारखाना पकडला तर सध्या बंद आहे. त्याच्यामुळं बजरंग बाप्पा सोनवणे यांना एकदा संधी दिली पाहिजे आणि आपण त्यांना दिल्लीमध्ये संसदेमध्ये पाठवलं पाहिजे.
मागच्या 10 वर्षात प्रीतम मुंडेंची कशी कामं आहेत काय सांगता त्यांची कामं काहीच नाही, ते इथं नव्हतेच. कारखाना बंद पडलाय. हो, कारखाना बंद, लोक थोडक्यात बेरोजगार झाले तिथले. बेरोजगार झाले आहे, त्याचं पेमेंट गेलं नाही, सगळे नाराज आहेत त्यांच्यावर. पंकजा मुंडे घोषणा करतात आम्ही 2 लाख लोकांना नोकऱ्या देऊ, पण नाही ना, आतापासून तसं झालं नाही ना. इथून पुढचं काय सांगता येणार, ते नाही ते बंद केलं ना. इथून पुढं कशी देणार? जे रोजगार उपलब्ध होता ते बंद केला. हो, जे होता ते बंद केला, आता ते नवीन कोणता देणार आहेत? सध्या कारखाना बंद असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्याचे हाल झाले आहेत. बजरंग बाप्पाचे 2 कारखाने चालायला लागले आहेत, ते अजून युनिट तयार करू म्हणतात, बेरोजगार रोजगार देऊ म्हणतात ना बजरंग बाप्पा सोनवणे. इथल्या कारखान्याची ऊसांची बिलं थकलेली आहेत असं काही बोललं जातं, चर्चा आहे. हो, बिलं थकलेले आहेत, वाहन चालकाचे बिलं थकलेले, वाहन मालकाची, टोळी मालकाची बिलं थकलेली तिथं परळीमध्ये. दिले नाहीत का? नाही दिले. बजरंग बाप्पाच, बजरंग बाप्पा सोनवणेच. कोण खासदार होईल? खांबपुसत आला तुम्ही, कसा उन्हाचा पार आहे, राजकारणात तापलेलं आहे. पंकजाताई मुंडे. काय कारण? कारण काय, त्यांचं काम आहे, विकास आहे, महायुती झालेली आहे. पंकजाताईंनी कारखान्याची बिलं दिली नाही असं म्हणतात लोक. काही लोकांचे दिले नसतील, पण 90% लोकांचे दिलेले आहेत ना. आशिया खंडामध्ये कारखाना पहिला आलेला आहे ना. आता कारखाना बंद आहे, कारखाना चालू करते ना धनंजय मुंडे साहेबांनी ताई मिळून कारखाना चालू करते ना. हो, प्रीतम मुंडेंना उमेदवारी त्यांची काढली, निष्क्रिय खासदार असं म्हणून काही चर्चा आहे. नाही, प्रीतम ताईला दिली काय आणि पंकजा ताईला दिली काय, दोन्ही एकच आहे. म्हणून पंकजा मुंडेच. पंकजाताई मुंडे. कोण खासदार? जरांगे पाटील जे आदेश देते ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला कुठला खासदार आमदाराचा काही संबंध जरांगे पाटलाचा आदेश नाही ना देणार, ते निवड गुपित मेसेज, गुपित नाही, ते ओळखीत आम्ही कुठला देते ते जे म्हणते ते सध्याच्या मागच्या खासदार आमचं आरक्षण महत्त्वाचं आहे, आम्हाला कुठल्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा नाही. मागच्या 10 वर्षाच्या खासदारचं काय काम आहे काय सांगाल? आता काम असतं तर त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं असतं. घरी का बशी ते तुम्हाला आम्हाला उमेदवारी काढून पंकजा मुंडेंना देण्यात आली. आता त्यांना काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा जनतेने एकदा दाखविलेत गेल्या वेळेस त्यांना काय विधानसभेत त्यांची अपेक्षा, त्यांचं कर्तृत्व आता दाखवतील पुढं. पण आम्हाला आरक्षण महत्त्वाचं, याला आम्हाला आरक्षण जे विरोध करील त्याला आमचा सक्त विरोध आहे. पण त्यांचाही काही विरोध नव्हता पंकजा मुंडेंचा काही? कळलं ना, त्यांनी आता बाईट दिली की त्या दिवशीच काय ते उपोषण करून आरक्षण भेटत नसतं. मग आता कळलं ना, थेट त्यांना काय चुकीचं ठरवायचं होतं असं? चुकीचं नाही, चुकीचं असं म्हणून बोलले ना ते, म्हणून तुमचा रोष आहे. हा, 100%. नेमकं खासदार कल काय आहे तुमचा? त्याला आत्ताच कसं सांगू आम्ही, आमचे आदेश देतील पाटील त्यावेळेस कल कळन देणार आहेत का आदेश? देतील ना. पुढे कोण खासदार सांगा ना, तुमचं वेगळं सांगा. कोण खासदार? बजरंग सोनवणे. का बरं होईल वाटते असं? कशामुळं? 10 वर्ष इथं कार्यकाळ आहे, पालकिल्ला आहे मुंडेंचा हा असला तरी आता बदल होण्याचा अंदाज आहे. बरं, जरा गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून इथला खासदार मुंडेंशिवाय होत नाही. आता बजरंग सोने 15 काय 30 वर्षापासून बीजेपीकडेच आहे. मग आता कसं बजरंग सोने होतील? आहे, होण्याची शक्यता आहे. बरं, तसा कल दिसतो. तसं कल आहे लोकांना. हां, बस बजरंग सोनेच. बजरंग. संमिश्र प्रतिक्रिया आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी मागच्या काळामध्ये व्हायला हव्या होत्या 10 वर्षामध्ये त्या झालेल्या नाही आहेत. पंकजा मुंडेंकडून जे आहे ते काही चुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता त्यांना जे आहे ती वेळ आलेली आहे की त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायची. दुसरीकडं काही युवकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जे कारखाना बंद होता तो कारखाना बंद पडलेला आहे. जिथं रोजगार मिळत होता तो कारखाना बंद पडून आता बेरोजगार झालेले आहेत लोक. रोजगार देण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. मागच्या काळामध्ये दिले नाही, तिथून पुढं काही देण्याची शाश्वत नाही. त्यामुळे बजरंग सोनवणेंना आम्ही निवडून देणार असंही लोक म्हणतात. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना आम्ही खासदार करणार आहोत, मुंडे साहेबांकडे बघून खासदार करणार आहोत असं इथले लोक म्हणतात. तर दुसरीकडं या सगळ्या गोष्टींमध्ये काही लोक स्तब्धसुद्धा आहेत, काही बोलून दाखवत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये सांगू असं सांगितलं आहे किंवा मग जेव्हा कल असेल किंवा मग ज्याच्याकडे वातावरण असेल त्याच्याकडे जाण्यासुद्धा काही लोक इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता कोण नेमका खासदार होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, परळी.